भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अब्बास अराक्ची यांच्यामध्ये फोनवरून संवाद। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांचा मार्ग मोकळा। भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल। सौदी अरेबियामधून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये। लायबेरियाच्या झेंड्यांचा वापर करत शेनलॉंगचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईमध्ये बंदरात। भारतानं रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती। मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी। इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल। तर सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणाऱ्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची तयारी भक्कम। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या। पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश। सूत्रांची माहिती। गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन। सिलेंडर आणि चूल मांडून आंदोलन। राहुल गांधी, प्रियंका गांधी या आंदोलनामध्ये सहभागी। सरकार विरोधात घोषणाबाजी।